नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बेसनमध्ये लिंबू घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जे की अगदी झटपट तयार होईल आणि पहिल्यांदा जर का तुम्ही बनवली ना अगदी 100% परफेक्ट तयार होईल। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लगेचच सबस्क्राइब करून घ्या। तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। तर इथे मी एक लिंबू चिरून घेतलेला आहे। आता हा लिंबू यामध्ये आपण पिळून घेऊयात। संपूर्ण लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे। तर लिंबू मधल्या बिया मी आधीच काढून घेतलेल्या आहे, जेणेकरून आपल्याला लिंबू पिळताना पिठामध्ये बिया पडणार नाहीत, त्यामुळे लिंबातल्या बिया आधीच काढून घ्यायच्या आहेत। संपूर्ण लिंबू आपण यामध्ये पिळून घेतलेला आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा आपण साखर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी घालू नका, बेसनच्या गुठळ्या किंवा गाठी तयार होऊ शकतात। गरजेप्रमाणे जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालूया आणि याचं मध्यम स्वरूपाचं असं मिश्रण बनवून घेऊया। इथे पटापटा मिक्स करायची जराशी आपल्याला मेहनत घ्यायची आहे। जितकं जास्त तुम्ही पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्याल ना, तितकंच हे पीठ छान असं फुलतं आणि आपला जो पदार्थ आहे तो एकदम हलका फुलका तयार होतो। तर इथे मी पाण्याचा किती प्रमाणात वापर केलेला आहे ते देखील मी ते तुम्हाला सांगणार आहे। व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। पहा, यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहणार नाहीत। तर आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया आणि ह्याचं छान असं बॅटर बनवून घेऊया, मिश्रण बनवून घेऊयात, म्हणजेच याची कन्सिस्टन्सी मध्यम अशा स्वरूपाची होईल। पहा, हे मिश्रण अगदी स्मूथ आणि हलकं फुलकं असे तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। तेल घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये वापरलेल्या पाण्याचं प्रमाण पाऊण ग्लास म्हणजेच अर्धा ग्लास आणि त्यावर अजून थोडंसं पाणी यामध्ये आपण वापरलेलं आहे। तेल घातल्यानंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा स्वरूपाची आहे। हे मिश्रण पहा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। पहा, अशी स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी असायला हवी। आता इथे ना आपल्याला आधीच एक पूर्वतयारी करून ठेवायची आहे, ते म्हणजे कुकरच्या डब्याला आतून छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर वापरू शकता, नसेल तर आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्याला छान असं आतून तेल संपूर्ण डब्याला लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो डब्याला चिटकणार नाही, यामुळे संपूर्ण डब्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी इनो घालायचं आहे। पहा, इनो घातल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। ही प्रोसेस सुद्धा आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे। इनो घातल्यानंतर आपण फास्ट असं मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत इनो ॲक्टिव्हेट असतो तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस फास्ट अशी करून घ्यायची आहे। पहा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे तयार झालेले मिश्रण लगेचच आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, म्हणजेच तेल लावलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला फास्टमध्ये करायची आहे। पहा, या डब्यामध्ये आपण मिश्रण ओतून घेतलेलं आहे। आता इथे कुकरमध्ये आधीच गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। स्टँड ठेवायचं, त्यामध्ये डबा ठेवून द्यायचा आणि वरून झाकण लावून ठेवायचं। झाकणची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे आणि झाकण लावून 20 मिनिटं आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे। तर इथे मी हिरवा इनो वापरलेला आहे। बाजारमध्ये अनेक प्रकारचे इनो भेटतात, पण सर्वांनी हिरवाच इनो इथे वापरायचा आहे। आता इथे 20 मिनिटं झालेले आहे, तर आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला छान असा फुगलेला आहे। आता यामध्ये आपण सुरी खुपसून पाहायची की आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे का नाही। तर आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे। आता यापुढे आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपला ढोकळा गार होण्यास ठेवायचा आहे। आता गॅसवरती एक छोटं पातेलं ठेवायचं आहे। ते पातेलं छान असं गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। तेलसुद्धा छान असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी फुलली की यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। पहा, कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकणार आहे। हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे। पहा, पाणी घातल्यानंतर आता इथे आपल्याला 2 चमचे साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर हे आपण एकजीव असं मिक्स करून घेऊयात। आता या पाण्याला आपल्या खळखळून उकळी येऊन द्यायची आहे। पहा, आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। छान अशी खळखळून उकळी आली की आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। पहा, आता आपला ढोकळा छान असा गार झालेला आहे। आता आपण याच्या कडा मोकळा करून घेऊयात। सर्व बाजूंनी आपण याच्या कडा मोकळ्या करून घेतल्यानंतर आता एका डिशमध्ये आपण हा ढोकळा पलटी करून घेऊयात।
इथे तुम्ही पाहू शकता ढोकळा डब्यामधून अगदी अलगद असा निघालेला आहे। डब्याला तेल लावल्यामुळे ढोकळा अजिबातच डब्याला चिटकत नाही आणि अतिशय अलगद असा निघला जातो। पाहू शकता अगदी मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला हा आजचा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये परफेक्ट आणि झटपट असा आपला हा ढोकळा बेसनपासून तयार होणारा ढोकळा तयार होतो आणि चवीला सुद्धा तितकाच चविष्ट लागतो। आता हा ढोकळा आपण कट करून घेऊयात। इथे तुम्हाला ढोकळा बघूनच समजत असेल की किती स्पॉन्जी, जाळीदार आणि मस्त असा आपला हाचा ढोकळा तयार झालेला आहे। मी सांगितलेलं सामान वापरून जर तुम्ही ढोकळा बनवला ना, तर पहिल्यांदा जर तुम्ही ढोकळा बनवत असाल तरी सुद्धा परफेक्ट तुमचा ढोकळा तयार होणार आहे। अजिबातच तुमचा ढोकळा इथे चुकणार नाही। फक्त मी सांगितलेलं प्रमाण स्टेप बाय स्टेप तुम्ही इथं वापरा, म्हणजे तुमचा ढोकळा अतिशय अचूक तयार होईल। पहा ढोकळा किती छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे। पहा स्पॉन्जी असा आपला ढोकळा हा तयार झालेला आहे। संपूर्ण ढोकळा मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी जाळीदार असा तयार झालेला आहे। असा खमंग ढोकळा, नायलॉन ढोकळा जर तुम्ही घरी बनवला ना, तर तुम्हाला बाहेरून विकत आणायची सुद्धा गरज पडणार नाही। इतका हा ढोकळा चविष्ट आणि परफेक्ट बनतो। पहा याला काय मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी मऊसूद असा आपला हाचा ढोकळा तयार झालेला आहे। आता यावर आपण तयार केलेली फोडणी घालून घेऊयात। यामध्ये पहा आपण हळद सुद्धा वापरली नाही तरी सुद्धा आपल्या ढोकळ्याचा रंग छान असा संपूर्ण पिवळसर मस्त दिसत आहे। आता आपण जे फोडणीचं पाणी केलं होतं ते संपूर्ण या ढोकळ्यावरती घालायचं आहे, म्हणजेच हे पाणी ढोकळ्यामध्ये संपूर्ण मुरलं जातं आणि चवीला सुद्धा एक नंबर लागतं। तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर जातील। आणि कमेंटमध्ये मला हेही सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून आजचा हा व्हिडिओ बघत आहात। आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।